पुढची बातमी पाहूयात। रमी खेळण्याचे आरोप कोकाटेंनी आता फेटाळून लावलेत। रोहित पवारांविरोधात बदनामी खटल्यात कोकाटेंनी साक्ष नोंद दिलेली आहे। पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। कुठलीही जंगली रमी मी खेळत नव्हतो, मला खेळता येत नाही। त्यामुळे त्यानंतरही सन्माननीय विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ट्विट करतच राहिले आणि त्यानंतर मी माझे वकील श्री मनोज पिंगळे यांच्यामार्फत त्यांना नोटीस पाठवली की अशा प्रकारचं कुठलंही कर्तव्य मी केलेलं नसताना सुद्धा तुम्ही माझी बदनामी केली आहे। मला ओल्ड सेक्शन 499 500 प्रमाणे पनिशमेंट व्हावी, याच्यामध्ये बदनामी झाली। बदनामीचा परिणाम काय झाला आपण सगळ्यांनी बघितला आणि जी गोष्ट केली नाही त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बदनामी झाली आणि आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिली होती। त्यांनी जर कायदेशीर उत्तर तसं दिलं असतं तर कदाचित हे यावं पण लागलं नसतं। पण ते आता हा सगळाच प्रश्न निर्माण झालाय की तो व्हिडिओ कुठून आला, तो मॉर्फ झालेला नाही ना, ते सभासद नसताना तो व्हिडिओ काढला कोणी? बरं, ते सभागृह एवढं संरक्षित आहे की तिथे जाऊन कुणाचा व्हिडिओ, कुणाचा मोबाईल मध्ये तो व्हिडिओ हॅक करणं, तो मोबाईल हॅक करण्यासारखा आहे, तर ते पण आम्ही त्याच्यामध्ये म्हटलंय। दरम्यान बदनामी कोकाटेंची नव्हे तर कृषी मंत्री पदाची झाली आहे। बदनामी महाराष्ट्राची झाली आहे। रोहित पवारांचा माणिकराव कोकाटेंना टोला लागलेला आहे। आम्ही लढू, न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे असं सुद्धा रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। माणिकराव कोकाटे विरुद्ध दाखल मानहानी खटल्याच्या सुनावणीवरती आमदार रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तुम्ही माझ्या विरोधात नावहानीचा दावा तिथे केलेला आहे। ते कधी दावा केला जातो जेव्हा बिना पुराव्या तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोललं जातं। आता मी पूर्णपणे पुरावा टाकलाय, तुम्ही अधिवेशनामध्ये तिथं काय करत होता। आणि माझं मत आहे की कोकाटेंच्या विरोधात आम्ही होतो असं नाही, आम्ही खऱ्या अर्थाने जर आपण बदनामी कोणाची झाली असेल ती कोकाटेंची न होता ती त्या पदाची बदनामी झाली, त्याच्याबरोबर तिथं असणाऱ्या महाराष्ट्राची बदनामी झाली की कृषी मंत्री शेतकऱ्यांचे विषय मांडण्यापेक्षा अधिवेशनामध्ये काय करत होते तर पत्त्याचा खेळ खेळत होते।